अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींविषयी माहिती सांगणार आहे. बघा, अनेक भक्त आहेत की जे नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले आहेत. त्यांना स्वामींची काय सेवा करावी, कशी सुरुवात करावी या गोष्टी माहिती नसतात, किंवा त्यांची कुठली एखादी इच्छा असेल, संसारिक अडचण असेल, त्यातून त्यांना मार्ग हवा असेल. त्यांनी अनेक जणांकडून ऐकलं असेल की स्वामींची सेवा केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात, संकट दूर होतात. पण ते कसं करावं हे जर त्यांना कळत नसेल ना, तर त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपण मनुष्य आहोत. मनुष्य म्हटलं की सांसारिक अडचणींना सर्वांनाच सामना करावा लागतो. मग कोणाचं लग्न जमत नसेल, कोणाला नोकरी लागत नाही, कोणाचं प्रमोशन होत नाही, कोणाला खूप कर्ज असतं, आजारपण असेल, मुलं हट्टीपणा करत असतील, पतीचं आणि पत्नीचं पटत नसेल, अशा अनेक गोष्टींना आपण सामोरे जात असतो. मग अशावेळी काय करावं? स्वामींची सेवा तर आपण ऐकली आहे, किंवा याला स्वामींच्या सेवेने असा असा फरक अनुभव आलेला आहे, याला असं आलेला आहे, पण मी कशी सुरुवात करू? आपण कोणाला विचारलं तरी आपल्याला ते नॉर्मल सांगतात, पण आपल्याला कळतच नाही की काय करावं. तर बघा, तुम्हालाही जर स्वामी सेवा करायची असेल ना, तर सर्वात पहिलं तर तुमच्या मनामध्ये स्वामींविषयीचं प्रेम असायला हवं. तुम्हाला स्वामी सेवेत यायचे तर तुम्ही स्वामींविषयी माहिती जाणून घ्या. स्वामी नक्की कोण होते, त्यांची सेवा कशी केली जाते. स्वामींना तुमच्याकडून जास्त काही अपेक्षित नाही आहे, फक्त सेवा करा आणि स्वामींवरती विश्वास ठेवून सगळं त्यांच्या चरणी सोडून द्या. मग बघा, तुम्हाला अनुभव पाहायला मिळणार म्हणजे मिळणार. स्वामींची सेवा करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जे काही वाईट वागता, इतरांविषयी वाईट बोलता, त्याचप्रमाणे तुम्ही तुमची जी कर्म आहेत ती सुद्धा तुम्हाला चांगली करायची आहेत. एकतरी स्वामींची मूर्ती किंवा छोटासा फोटो असायला हवा, जो की तुम्ही अक्कलकोटवरून किंवा कुठल्याही एखाद्या पूजेच्या साहित्याच्या दुकानामधून घेऊ शकता, ऑनलाईन घेऊ शकता. त्यानंतर महाराजांचा अभिषेक करा. तुम्ही पंचामृतने अभिषेक करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून ती मूर्ती तुम्ही घरामध्ये आपल्या स्थापन करा. दररोज महाराजांना तुम्ही पाण्याने अभिषेक करा. अष्टगंध लावा, फुले वाहा, अक्षता वाहा, धूपदीप अगरबत्ती ओवाळा. महाराजांना मुजरा केलेला अतिशय प्रिय आहे, तर महाराजांना तुम्ही मुजरा करत चला. अशा छोट्या छोट्या सेवा महाराजांच्या तुम्हाला करायच्या आहेत. तुम्हाला फक्त आणि फक्त महाराजांची नित्यसेवा करायची आहे. ही नित्यसेवा केल्याने आपल्या आयुष्यात खूप अनुभव येतात. नित्यसेवा म्हणजे काय? तर अशी सेवा की जी खंड न पडता दररोज नियमाने केली जाते. ज्याच्यामध्ये आपण मासिक पाळीमध्ये समजा खंड पडला तरी ठीक आहे, पण इतर दिवशी आपली ही सेवा कंटिन्यू चालली पाहिजे. मासिक पाळी असेल तरी आपण नामस्मरण ही सेवा तर आपण कंटिन्यू करू शकतो. आता नित्यसेवा म्हणजे कोणती? आता नित्यसेवा म्हणजे कोणती? तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा स्वामींचा अमृतासमान ग्रंथ, जो स्वामींना अतिशय प्रिय आहे. या ग्रंथामध्ये स्वामींच्या लीला वर्णित केलेल्या आहेत. स्वामी कोण होते, ते कुठून आले, त्यांनी कसे भक्तांना अनुभव दिले, या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. 1 ते 21 अध्यायाचा अगदीसा लहानसा ग्रंथ आहे. मराठी ग्रंथ आहे, सर्वांना समजणारा ग्रंथ आहे, सोप्या भाषेमध्ये आहे. हा ग्रंथ तुम्हाला दररोज या ग्रंथातील 3 अध्याय पठण करायचे आहेत. तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दररोज 1 माळ का होईना, म्हणजे 108 वेळा जप करायचा आहे. आणि तारक मंत्र कोणता? तर निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी व पाठीशी नित्य आहे रे मना. हा स्वामींचा तारक मंत्र, जो तुम्हाला दररोज 11 वेळा म्हणायचा आहे. ही झाली स्वामींची नित्यसेवा. आणि ही नित्यसेवा जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये न चुकता दररोज करतो, त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. स्वामींची सेवा करणं म्हणजे खूप कठीण आहे, किंवा 5-5, 6-6 तास स्वामींना द्यावे लागतील असं काहीही नाही आहे. तुम्हाला फक्त स्वामींची आपली दररोजच्या प्रमाणे देवपूजा करायची आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे आणि स्वामींच्या या नित्यसेवा करायच्या आहेत. मासिक धर्म असेल, काही अडचण असेल, तर स्वामींचं नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला चालू ठेवायचा आहे. बास. स्वामींची तुमच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सेवा करा. बाकी स्वामींना तुम्ही लाडू द्या, तुम्ही पेढे द्या, असल्या गोष्टी स्वामी तुम्हाला कधीच मागत नाही. आणि स्वामींवरती विश्वास ठेवा.
कितीही संकट आलं ना तरी डगमगून न जाता स्वामींची सेवा करायचं सोडायचं नाही आहे. तेव्हा स्वामी तुम्हाला प्रसन्न होतात. गोरगरिबांची मदत करा. जे कष्टामध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, त्यांना योग्य मार्ग दाखवा. स्वामींच्या सेवेमध्ये लावा. त्याचप्रमाणे इतरांविषयी वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका. घरामध्ये सतत सकारात्मकता ठेवा. तुमच्या मनामध्ये तुम्ही चांगली कर्म करा, जेणेकरून स्वामी तुमच्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होतील. तर अशा प्रकारे स्वामींची सेवा कशी करावी, कुठून सुरुवात करावी हे जर तुम्हाला समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.